झक मारली आणि काल रात्री अर्धा किलो शेंगदाणे आणि 4 किलो बोंबील खाल्ले मी. रात्री 2 वाजेपर्यंत झोप येत नव्हती आणि त्यामध्ये युट्यूब ओपन केला. युट्यूब ओपन करता करता माझ्यासमोर काहीतरी एक वेगळाच ट्रेंड चालू झाला आणि नंतर मला रिसेंटली माहिती पडलं की हा ट्रेंड खूप जुना आहे, हा माझ्या फील्डमध्ये आता आता यायला लागलाय. आईच्या गावात मी माग आहे का दुनिया पुढे गेली मला हेच कळत नाहीये. मित्रांनो, सर्वप्रथम मी ही जी माझी टोपी आहे साईडला काढून ठेवून टाकतो, बिकॉज हा व्हिडिओ बघितल्यानंतर डायरेक्ट डोक्याच्या ज्या कवट्या आहेत ना हे फिरून जाणार आहे. आज मित्रांनो आर किंवा पारचा विषय होणार आहे. आज नॉन सेन्स म्हणजे काय विषयच नाही, त्यांचा काही सेन्सच नाही, त्यांच्या त्या डायलॉगचा काय सेन्सच नाही. आपण त्या गोष्टीवर बोलणार आहोत. तर मंडळी नमस्कार, मी आहे प्रकाश पवार. स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये. विषय खोल शब्दांचा बोलतो नाही झोल आणि आजचा व्हिडिओ आजचा टॉपिक खूपच जास्त आहे खोल, तर तुम्ही व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा. आणि इथं इंट्रोला जास्त आपण टाइम बोलत नाही, डायरेक्ट नरड्यात हात घालू, बचकन काजू बदाम पिस्ता सगळं बाहेर काढू. चला सगळ्यात आधी मित्रांनो आपण एक असे चिमुकल्यांचे थोडे व्हिडिओ बघू काहीतरी गोड पोरांनी काहीतरी व्हिडिओ बनवलो असेल. आपण आधी हे बघूया. अरे दुकान मध्ये भेटतं बघ 1 रुपयाला चिक्की शेंगदाण्याची चिक्की. अरे ते नाही रे ये चिक्की असा यांच्या ढोंगणावर फटके दिले पाहिजे. यांच्या जेव्हा पोरगा जन्माला होतो ना तेव्हा डॉक्टर त्यांच्या ढोंगणावर फटके देतात. यांच्या डायरेक्ट मेंदूवरती दिला होता, त्यामुळे हे अशी काहीतरी येडेचाळे करत होतात. अरे येडा बैला हो, जरा समजा मित्रांनो. बाहेर रस्त्यावरती असं नाही करू. हे जिथं तुम्हाला दिसले भारतीय जनहितार्थ जारी दिसले तिथं ढोंगण तोडा यांचे. डायरेक्ट फटके लागू ठेवायना, डायरेक्ट फटके. आणि हा पिसळलेला गांडूळ बघा, पिसळलेला गांडूळ. पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता. अगं ग जस काय कुत्रा डायरेक्ट तोंडावरती झाकून गेला याच्या. अरे काय एक्सप्रेशन दिले भाड्या तुम्ही. अरे जर का तुझ्या आई वडिलांनी तुला बाहेर बाहेर चौकांमध्ये बघितलं ना ढोंगण तोडतील रे, तुझा भोंगळा करून तुला मारतील भाड्या. भर महाराष्ट्रामध्ये मला तर आता असं वाटायला लागलंय आपल्या महाराष्ट्रामध्ये एक स्पेशल मंत्रालय झाला पाहिजे. तिथं ते ठरवतील की हे व्हिडिओ जाणार, हे फोटो जाणार, हे नाही जाणार आणि हे नाही जाणार. असं होऊन जाईल माझं. भावना कोणी ऍक्शन घेऊ ना घेऊ, मी एका दिवशी त्रिशूल घेईल आणि अशा सारख्या पोरांची ना गांडी. अरे भेजा है या भेजवा दूं? पिंट्या उगाच मला तोंडातून शिवी निघेला. व्हिडिओ बद्दल खरं मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये फेमस व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायचं असेल, कंटेंट पाहिजे, स्किल्स पाहिजे, चांगले टॅलेंट पाहिजे. घंटा तुम्हाला काय पाहिजे, एखादा गाणं उचलायचं, त्या गाण्यामध्ये काहीतरी डायलॉग बोलायची, चुटक्या वाजवायच्या आणि काहीतरी गाणे लावायचे. रुबाब आणि डायलॉगचा काय संबंध आहे भेंडी, मला हेच कळत नाही. रुबाब वेगळा आहे, डायलॉग वेगळा आहे, दोघांचा काय संबंध. आणि मला एक गोष्ट कळत नाही, काजू त्या सगळ्या व्हिडिओमध्ये मागून पुढे का फिरते मला हेच कळत नाही. अरे कॅमेरा समोर भेंडी, कॅमेरा समोर बघ ना, मागून पुढे यायची काय गरज आहे. आणि ताई जे बोलते की डायलॉग कॉपी करतात, तर बघा की यांचे डायलॉग कोण कॉपी करतंय. समजलं का तुले गुड्डी म्हणतस माले. म्हणणं का तुले छोटाडोर म्हणतस माले. बदामच म्हणतात मले, समजला. काजू, चिक्की, जलेबी, फाफडी पाक्यासोबत होतील आता यांची लफडी. त्या आजीच्या गावात फरसांची दुकान ओपन केली रे. मी साडी घ्या, यांच्या गळावरती गरगर फिरवा, वरती घ्या, UFO वरनं घपकन वरती जावा, डायरेक्ट चंद्रयान 4 करा, तिथं वरती जाऊन लिंबू घ्या अर्धा कापा, आकाशगंगेमध्ये जावा, वातावरण आणि हवा कमी असते ना तेव्हा त्याच्यामध्ये घायचाप टाका, अर्धा किलो चुना टाका. ते दोघं टाकल्यानंतर यांच्या नागपुडीमध्ये घाला, नागपुडीत घातल्यानंतर कानातून यांना सांगा की थुका म्हणून, तेव्हा यांना बरा वाटेल. कारण की काही सेन्सच नाही ना. काजू ताई म्हणतात की तिचा डायलॉग चिक्की ताईने चोरी केला आणि चिक्की ताईचा डायलॉग आहे का आता. नसतो शेठ, डायरेक्ट धप्पा. मागच्या क्लिपमध्ये माझ्या ज्या डायलॉगला काही सेन्स नव्हते तशाच या ताईच्या डायलॉगलाही काही सेन्स नाही मित्रांनो. तर आपण पुढे जाऊया. ऍटलीस्ट माझा डायलॉग ऐकल्यानंतर कमीत कमी हसायला तरी आलं असेल. प्रत्येक मुलासोबत बोलायची सवय झाली ना, ती मुलगी एका मुलावर कधीच रॉयल नाही राहू शकत. रॉयल नसतं ते, लॉयल असतं ताई, दीदी लॉयल असतं ते. अरे एवढे लाखो करोडो माणसं तुमचे व्हिडिओ बघतात, चिक्की काजू बदाम खाऊन खाऊन तुमचे मेंदू पिजलेत, खरं सडलेत तुमचे मेंदू. लॉयल असतं ते, लॉयल, LOYAL, लॉयल असतं ते, रॉयल नाही. काय पप्पाची रॉयल एनफिल्डची काय शोरूम आहे का तुझ्या. अरे म्हणा भाऊ, तू तुम्ही आयटमवर एवढा गमन नको करू. दांतला चांगल्या निम्मा गाय पुढे जातात.
मी हे काहीतरी असे सेन्सलेस व्हिडिओ बघतात ना, आणि त्याच्यानंतर जर का मी काहीतरी बोललो ना, मग त्याच्यानंतर मलाच बाहेर माझे 4 मित्र बोलतात, अरे पक्या हे काय असा डायलॉग होता काय यार तुझा. अरे भावांनो, ऍटलीस्ट माझ्या डायलॉग बोलल्यानंतर कमीत कमी पब्लिक हसते तरी. 100 नाही म्हणत, व्ह्यूज 33 येतात, पण कमीत कमीत एक माणूस तरी हसतो ना माझे हे व्हिडिओ बघून. सेन्सलेस व्हिडिओ बनवायचे एकदम. रात्री गेली की चांदण्या काय होतात माहितीये. 6वी मध्ये पुस्तक होता आम्हाला भूगोलचं, त्याच्यामध्ये आम्ही शिकलोय. आणि या सगळ्या व्हिडिओमध्ये एक दलिंदराने खाली काय कमेंट केली ना, हे बघा इकडे मी मुका देतो. असा मुका घेतो ना, आयुष्यभर मुका द्यायची गरज नसेल तुला. अरे सुधरा रे जरा, सुधरा. अजून पण वेळ आहे तुमच्याकडे, सुधरा जरा. हे सगळे मुका बिका घ्यायची कामं सोडा. अभ्यास करा जरा, काहीतरी नीट करा, काहीतरी भलं होईल. हे अशा चांदेल नका लावू. हे काजू चिक्की गेले, आता तुम्ही तुमचं बघा. हे सगळं भारतीय संघटना प्रस्तुत आधी हे सगळं सोड एका साईडला. इन्स्टाला जा, एडिटचा ऑप्शन आहे, तो एडिट करा आधी. जो तुझा पेज आहे ना, होम पेज, तो एडिट करा आधी. ताई तुम्ही मॅनेजला मागे लिहिलंय. मागे लोक ज्याला मौत समजतात आम्ही त्याला शोक समजतात. मग घे ना चहा, फिनाईल टाक आतमध्ये. साखर नको, फिनाईल टाक. फिनाईल. चहा पावडरच्या ठिकाणी उंदीर मारायचं औषध टाक त्याच्यामध्ये. गडगड घे, नाकात घाल, तोंडात नको, नाकात टाक. नाकात टाक. जा तिथं भास्कन बाजूला, नाशिकला जा, तिथं हरिहरगड आहे. हरिहरगड वरती चढ, वरनं चढून घपकन खाली उडी मार. आणि बॅग कोणती घेशील, ती चौकोनी बॅग यायची ना, चौथीच्या त्या काळाच्या पोरांची, ती बॅग घे आणि त्याच्यामध्ये पॅराशूट घाल. डरकी आके जीत है डरकी माकी. ज्याला आम्ही शॉक समजतो त्याला तुम्ही मौत समजता. तुम्हाला जर असंच काय तर काहीतरी असं करा ना मग, तुम्हाला जर एवढं वाटतंय. अरे तुमचे हे असे व्हिडिओ पाहून लहान पोरांच्या मेंदूवरती, गंजल मेंदू असतात आधीच त्यांच्या मेंदूवरती काय परिणाम होतो यार, हे बघा तुम्ही. व्यक्ति दिल में उतरी गया मग तो जर कायसन मरो का फासी लायसन मरो. आय डोंट केअर मी. जर का मी पिसळलो ना, खरं सांगतोय, असं आहे ना, एक रापट्यामध्ये आहे ना तुझी सगळी इंग्लिश बाहेर काढून टाकेन. आय डोंट केअर मी, ही इंग्लिश आहे. काहीतरी गावाच्या माणसांना चांगलं वाटेल, स्टाईल डॅश वाटेल, त्यामुळे काहीतरी इंग्लिश बोलायची. आय डोंट केअर मी. तुमच्या बापाने अशी इंग्लिश ठेवली होती का? तुमच्या आजोबाने अशी इंग्लिश वाचली होती? बस झालं मित्रांनो, मला आता काय यांच्याबद्दल बोलूशी वाटतच नाही यार. काहीतरी एकदम युजलेस, एकदम सेन्स नसलेली गोष्ट मी बघत होतो. मला खरं मेंदूवरती परिणाम होत चाललाय आता. बस झालं, याच्यापेक्षा जास्त मला नाही बोलायचं आता. बस भावना, आजचा व्हिडिओ एवढंच होता. व्हिडिओ काय वाटला, कसा वाटला, खाली कमेंटमध्ये सांगा. हसत राहा, खेळत राहा, सुखी राहा आणि बघत राहा. भेटूया असेच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.